Hello everyone, welcome to RV Search English. So students, in this video we will be learning part 2 of the lesson Let's March. So students, या व्हिडिओमध्ये आपण 10th क्लास मधील लेसन Let's March यातील पार्ट 2 बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. We can do it. You may ask that what can one person do? I would recall a story of my childhood. ओके, सो कैलास सत्यार्थी जे आपलं नोबेल पारितोषिक जेव्हा त्यांना मिळालं ते एक्सेप्ट करतानाचं त्यांचं हे स्पीच, त्यांचं हे भाषण सुरू आहे. त्यामध्ये ते पुढे म्हणतात की वी कॅन डू इट, आपण हे करू शकतो. यू मे आस्क दॅट व्हॉट कॅन वन पर्सन डू. आता तुम्ही विचाराल की एक व्यक्ती काय करू शकतो. आय वुड रिकॉल अ स्टोरी ऑफ माय चाइल्डहुड. तर मी एक माझ्या बालपणातली गोष्ट तुम्हाला सांगतो, असे ते प्रेक्षकांना किंवा जे त्यांचे श्रोते होते त्या सर्वांना उद्देशून म्हणाले. A heavy fire had broken out in the forest. All the animals were running away, including lion. So एकदा जंगलामध्ये एक खूप जास्त मोठ्या प्रमाणात आग लागली आणि सर्वच्या सर्व जनावरं हे आपला जीव वाचवून पळत सुटले. त्यामध्ये इन्क्लुडिंग लायन म्हणजे सिंह सुद्धा होता. द किंग ऑफ द फॉरेस्ट. सडनली देन ही सॉ अ टायनी बर्ड रशिंग टुवर्ड्स द फायर. अचानक त्याने बघितलं की एक छोटासा पक्षी हा बरोबर आगीच्या दिशेने उडत जात होता. आगीच्या दिशेकडेच उडत चालला होता. ही आस्क्ड द बर्ड व्हॉट आर यू डुईंग टू द लायन सरप्राईज. सो त्यांनी त्या छोट्याशा पक्षाला विचारलं, सिंहाने, की तू काय करतो आहेस, तू तिकडे का उडत जातो आहेस. टू द लायन सरप्राईज द बर्ड रिप्लाइड. तर सिंहाला आश्चर्य वाटलं, कारण तो पक्षी म्हणाला, आय एम गोइंग टू एक्सटिंग्विश द फायर. मी ती आग विझवायला चाललो आहे. द लायन लाफ्ड अँड सेड. तो सिंह त्यावर हसला आणि म्हणाला, हाऊ कॅन यू डू इट कीपिंग जस्ट वन ड्रॉप ऑफ वॉटर इन युअर बीक. तू हे कसं करू शकशील, तू आग कशी विझवू शकशील, कारण तुझ्या चोचीमध्ये तर फक्त एक ड्रॉप म्हणजे एक बूंद पाणीच थांबू शकते किंवा तू ते घेऊन कॅरी करू शकतो. तेवढ्या पाण्याने तू आग कशी विझवशील. द बर्ड वॉज ॲडमंट अँड शी सेड, आय एम डुईंग माय बीट. पण तो जो पक्षी होता, ही वॉज ॲडमेंट. ॲडमेंट मीन्स ठाम होता, अविचल होता, आणि ती काय म्हणाली, आय एम डुईंग माय बीट. मी माझं कर्तव्य पार पाडत आहे किंवा माझ्याच्याने जेवढं होत आहे तेवढं मी करत आहे, जे मला शक्य आहे ते मी करत आहे. 18 years ago, millions of individuals marched across the globe and demanded a new international law for the abolition of worst form of child labor. सो 18 वर्षाआधी बिलियन्स ऑफ इंडिव्हिज्युअल्स, वेगवेगळ्या देशातील करोडो लाखो लोक मार्च अक्रॉस द ग्लोब, त्यांनी विविध आपल्या पूर्ण जगामध्ये विविध ठिकाणी मार्च म्हणजे प्रदर्शनं केली, निदर्शनं केली. अँड डिमांडेड अ न्यू इंटरनॅशनल लॉ. आणि त्यांची डिमांड अशी होती की एक नवीन इंटरनॅशनल लॉ, ते लॉची मागणी म्हणजे एक नवीन आंतरराष्ट्रीय कायद्याची ते मागणी करत होते. फॉर द अबोलिशन ऑफ वर्स्ट फॉर्म ऑफ चाइल्ड लेबर. अबोलिशन मीन्स डिस्ट्रॉय करणे किंवा नष्ट करणे, संपवणे. तर चाइल्ड लेबर याला संपवण्यासाठी एक इंटरनॅशनल लॉ असावा, यासाठी ते सर्व लोक मागणी करत होते. अँड इट हॅज हॅपन्ड, वी डिड इट, मिलियन्स ऑफ इंडिव्हिज्युअल्स डिड इट. आणि तो लॉ बनला, तसा लॉ अस्तित्वात आला, तसा कायदा अस्तित्वात आला, आणि आपण सगळ्या लोकांनी हे करून दाखवलं. म्हणजे मिलियन्स ऑफ इंडिव्हिज्युअल्स जे होते, सर्वांनी मिळून हे करून दाखवलं. फ्रेंड्स, वी लिव्ह इन अन एज ऑफ रॅपिड ग्लोबलायझेशन. सो मित्रांनो, आपण आज अशा काळामध्ये राहत आहोत. इट इज अ रॅपिड ग्लोबलायझेशन म्हणजे जागतिकीकरणाच्या, आणि ते पण खूप रॅपिडली, म्हणजे खूप लवकर लवकर जागतिकीकरण ज्या जगामध्ये आहे अशा जगामध्ये आपण राहत आहोत. वी आर कनेक्टेड थ्रू हाय स्पीड इंटरनेट. आणि आपण एकमेकांसोबत हाय स्पीड इंटरनेटनी कनेक्टेड आहोत. वी एक्सचेंज अवर गुड्स अँड सर्व्हिस इन वन सिंगल ग्लोबल मार्केट. ज्यामध्ये आपण सर्व्हिस असेल म्हणजे सेवा असतील किंवा गुड्स म्हणजे सामान असेल, तर हे एकमेकांसोबत एक्सचेंज करू शकतो इन द ग्लोब. म्हणजे पूर्ण जगामध्ये कुठेही आपण सामानाची किंवा सर्व्हिस म्हणजे सेवेची देवाणघेवाण करू शकतो. Thousands of flights every day connects us from one corner to another corner of the globe. या जगामध्ये रोज हजारो फ्लाइट्स, हजारो विमानं उडत असतात, जे आपल्याला या जगाला एका कोपऱ्यापासून तर दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत कनेक्टेड करतात. But there is one serious disconnect and there is a lack of compassion. पण there is a one serious disconnect. पण एक सिरियस डिस्कनेक्ट, एक सिरियस असा डिस्कनेक्ट आपल्याला बघायला मिळतो. अँड देअर इज अ लॅक ऑफ कंपॅशन. आणि एक कंपॅशनचं लॅक म्हणजे कंपॅशनची कमतरता, करुणा, दयाभाव
दुसऱ्याविषयी वाटणारी कणव याची कमतरता सुद्धा आपल्याला इथे बघायला मिळते. Let us inculcate and transform these individuals' compassion into a global compassion. So let us inculcate means मनावर ठसवणे किंवा निश्चय करणे एखाद्या गोष्टीचा and transform these individuals compassion into global compassion. आणि हे जे इंडिव्हिज्युअल लोक आहेत म्हणजे जे एक एकटे लोक आहेत यांचं जे कंपॅशन आहे त्याला आपण ग्लोबल कंपॅशन म्हणजे जगातील सर्वांच्या कंपॅशन मध्ये ट्रान्सफॉर्म करूया म्हणजे त्याचं परावर्तन करूया. दॅट इज ग्लोबलाइज कंपॅशन. अशा प्रकारे आपण कंपॅशनलाच ग्लोबलाइज करूया म्हणजे जे कंपॅशन आहे जी दयाभाव आहे जो करुणा आहे ती सर्व जगामध्ये आपण पसरवू या. अशा प्रकारे कैलास सत्यार्थी हे आपल्याला लोकांना आवाहन करत आहेत. Mahatma Gandhi said, if we are to reach the real peace in the world, we shall have to begin with the children. So महात्मा गांधी नेहमी म्हणायचे की जर आपल्याला जगामध्ये पीस म्हणजे शांतता आणायची असेल तर we shall have to begin with children. आपल्याला मुलांपासून म्हणजे लहान मुलांपासून सुरुवात करावी लागेल. I humbly add, let us unite the world through the compassion of for our children. त्यामुळेच कैलास सत्यार्थी ऍड करतात पुढे ते अजून त्यामध्ये भर घालतात की लेट अस युनाइट द वर्ल्ड थ्रू अवर कंपॅशन. सर आपलं जे कंपॅशन आहे कंपॅशन फॉर अवर चिल्ड्रन आपल्या मुलांसाठीचं जे कंपॅशन आहे त्या थ्रू आपण सर्व जगाला सर्व वर्ल्डला एकत्र करूया. अशा प्रकारे मुलांच्या भल्यासाठी आपण काहीतरी करूया. आय आस्क हुज चिल्ड्रन आर दे हुज टीच फुटबॉल्स येट नेवर प्लेड विथ वन. ते विचारतात ते म्हणतात की मी विचारतो की हुज चिल्ड्रन आर दे ते कोण मुलं आहेत हुज टीच फुटबॉल जे फुटबॉल शिवतात फुटबॉल तयार करतात येट नेवर प्लेड विथ वन पण कधीही ते फुटबॉल सोबत खेळलेले नाहीत. हुज चिल्ड्रन आर दे हु हार्वेस्ट कोकोआ येट हॅव नेवर टेस्टेड चॉकलेट. ते कोण मुलं आहेत की जे कोकोआ म्हणजे ते चॉकलेटचे जे फळं असतात ते हार्वेस्ट करतात ते पिकवतात उगवतात बट दे हॅव नेवर टेस्टेड चॉकलेट त्यांनी कधीच चॉकलेट खाल्लेलं नाही. हुज चिल्ड्रन आर दे हु आर डाईंग ऑफ इबोला. ते कोणाचे मुलं आहेत की जे इबोलानी म्हणजे इबोला नावाच्या रोगाने मरत आहेत. हुज चिल्ड्रन आर दे हु आर किडनॅप्ड अँड हेल्ड हॉस्टेज. आणि ते कोणाची मुलं आहेत ज्यांना किडनॅप केलं जातं आणि हॉस्टेज म्हणून म्हणजे शरणार्थी म्हणून किंवा बंदी म्हणून त्यांना ठेवल्या जातं. ते कोणाचे मुलं आहेत दे आर ऑल अवर चिल्ड्रन ते सर्व आपले मुलं आहेत. I remember an 8-year-old girl we rescued from intergenerational forced labor from stone quarries. So ते म्हणतात की मला आठवते एक 8 वर्षाची मुलगी तिला आम्ही इंटरजनरेशनल फोर्स लेबर म्हणजे वर्षानुवर्ष जे खाणीमध्ये काम करणारे लोक असतात त्यांना एका खाणीमधून त्या मुलीला एका खाणीमधून आम्ही मुक्त केलं होतं. When she was sitting in my car right after her rescue. जेव्हा तिला आम्ही रेस्क्यू केलं आणि त्यानंतर जेव्हा ती माझ्या कारमध्ये बसली she asked me तिने मला विचारलं why did you not come earlier. तुम्ही आधी का आले नाहीत. her angry question still shakes me. तिचे जे angry question होतं म्हणजे तिचे जे रागाने भरलेला प्रश्न होता त्याने अजूनही मला हादरे बसतात किंवा अजूनही तिचा जो प्रश्न होता त्यामुळे कैलास सत्यार्थी हादरून जातात and has the power to shake the whole world. आणि तिच्या त्या प्रश्नामध्ये पूर्ण जगाला हादरवण्याची क्षमता सुद्धा आहे. her question is for all of us. तिचा प्रश्न आपल्या सर्वांसाठीच आहे. what are we doing? what are we waiting for? आपण काय करतोय आपण कशाची वाट बघतोय. how many girls will we allow to go without rescue? आता अशा किती मुली आपण अशाच जाऊ देणार आहोत ज्यांना आपण वाचवू शकणार नाही किंवा वाचवू शकलेलो नाही. सो आपण या मुलांसाठी काय करतोय असा प्रश्न विचारायची वेळ आपल्यावर आलेली आहे. चिल्ड्रन आर क्वेश्चनिंग अवर इनॅक्शन अँड वॉचिंग अवर ॲक्शन. लहान मुलं जे आहेत दे आर क्वेश्चनिंग ते प्रश्न विचारत आहेत ऑन अवर इनॅक्शन आपल्या निष्क्रियतेवर ते प्रश्न उपस्थित करत आहेत आणि वॉचिंग अवर ॲक्शन आणि आपल्या ॲक्शन आपल्या क्रिया सुद्धा ते बघत आहेत. वी नीड कलेक्टिव्ह ॲक्शन विथ अ सेन्स ऑफ अर्जन्सी. आपल्याला कलेक्टिव्ह ॲक्शन म्हणजे सर्वात मिळून काहीतरी करायची गरज आहे आणि त्यामध्ये सेन्स ऑफ अर्जन्सी म्हणजे तत्परता सुद्धा असली पाहिजे. एव्हरी सिंगल मिनिट मॅटर्स एव्हरी सिंगल चाइल्ड मॅटर्स एव्हरी सिंगल चाइल्डहुड मॅटर्स. अशा प्रकारे प्रत्येक मिनिट महत्त्वाचा आहे प्रत्येक लहान मूल प्रत्येक सिंगल चाइल्ड महत्त्वाचा आहे आणि प्रत्येक सिंगल चाइल्डहुड सुद्धा प्रत्येक सिंगल बालपण सुद्धा महत्त्वाचं आहे. Therefore I challenge the passivity
अँड पेसिमिझम सराउंडिंग अवर चिल्ड्रन. त्यामुळे ते पुढे म्हणतात की आय चॅलेंज द पॅसिव्हिटी. व्हॉट इज द मिनिंग ऑफ पॅसिव्हिटी? निष्क्रियता. मी त्या निष्क्रियतेला अँड पॅसिमिझम म्हणजे निराशा यांना मी चॅलेंज करतो जी आपल्या आजूबाजूला आपल्या मुलांच्या आजूबाजूला पसरलेली आहे. आय चॅलेंज दिस कल्चर ऑफ सायलेन्स अँड दिस कल्चर ऑफ पॅसिव्हिटी. मी त्या सायलेन्सच्या कल्चरला म्हणजे जी संस्कृती ज्यामध्ये सर्व चूप बसलेले आहेत, कोणीच अन्यायाविरुद्ध आवाज उठवत नाही, त्यांना चॅलेंज करतो. दिस कल्चर ऑफ पॅसिव्हिटी आणि ह्या निराशेच्या संस्कृतीला मी आव्हान देतो. दिस कल्चर ऑफ न्यूट्रॅलिटी. आणि हे जे न्यूट्रॅलिटीचं कल्चर आहे म्हणजे बघूनही न बघितल्यासारखं करणे, तटस्थ राहणे, यांना सुद्धा मी चॅलेंज म्हणजे आवाहन देतो आहे. I call upon all the governments, intergovernmental agencies, businesses, faith leaders, workers, teachers and NGOs and each one of us. आता सर्वांना आवाहन करत आहेत ज्यामध्ये गव्हर्नमेंट आहे, इंटरगव्हर्नमेंटल एजन्सीज आहेत, बिझनेस आहे, फेथ लीडर्स आहेत, वर्कर्स, टीचर्स आणि NGOs and each one of us to put an end to all form of violence against children. ते असं आपल्याला आवाहन करतात की सर्वांना ते आवाहन करतात की जेही लहान मुलांच्या विरुद्ध जी हिंसा होते, त्यांच्यासोबत जी वागणूक होते, त्या विरुद्ध आपण आवाज उठवला पाहिजे, ते आपण थांबवलं पाहिजे. स्लेव्हरी, ट्रॅफिकिंग, चाइल्ड मॅरेजेस, चाइल्ड लेबर, सेक्शुअल अब्यूज अँड इलिटरसी, दिस थिंग्स हॅव नो प्लेस इन एनी सिव्हिलाइज्ड सोसायटी. यामध्ये स्लेव्हरी म्हणजे गुलामी, ट्रॅफिकिंग म्हणजे तस्करी, चाइल्ड मॅरेज बाल विवाह, चाइल्ड लेबर म्हणजे बालमजुरी, सेक्शुअल अब्यूज यौन शोषण अँड इलिटरसी म्हणजे अडाणीपणा किंवा निरक्षरता. दिस थिंग्स हॅव नो प्लेस इन एनी सिव्हिलाइज्ड सोसायटी. या गोष्टींची आपल्या सभ्य समाजामध्ये, सिव्हिलाइज्ड सोसायटीमध्ये कुठलीही जागा नाही. त्यामुळे ह्या सर्व गोष्टी आपल्याला नष्ट कराव्या लागतील. फ्रेंड्स, वी कॅन डू दिस. गव्हर्नमेंट मस्ट मेक चाइल्ड फ्रेंडली पॉलिसीज अँड इन्व्हेस्ट इन एज्युकेशन. मित्रांनो, आपण हे करू शकतो. गव्हर्नमेंटनी चाइल्ड फ्रेंडली पॉलिसीज बनवल्या पाहिजे, एज्युकेशनमध्ये इन्व्हेस्टमेंट केलं पाहिजे, अँड young people, businesses must be more responsible, accountable and open to innovative partnership. आणि यंग पीपल्स जे आहेत त्यांना सुद्धा यामध्ये पार्ट घेतला पाहिजे. त्याशिवाय बिझनेसेस असतील, मस्ट बी व्हेरी रिस्पॉन्सिबल, त्यांनी सुद्धा जबाबदारी घेतली पाहिजे. अकाउंटेबल अँड ओपन टू इनोव्हेटिव्ह पार्टनरशिप. ते अकाउंटेबल असले पाहिजे अँड ओपन टू इनोव्हेटिव्ह पार्टनरशिप. इनोव्हेटिव्ह मीन्स हॅव्हिंग न्यू ॲडव्हान्स्ड आयडियाज ऑर मेथड्स, म्हणजे काहीतरी नवीन असलेली पार्टनरशिप सुद्धा त्यांनी सुरू केली पाहिजे. इंटर गव्हर्नमेंटल एजन्सीज मस्ट वर्क टुगेदर टू ॲक्सेलरेट ॲक्शन. जे इंटर गव्हर्नमेंटल एजन्सीज आहेत त्यांनी सोबत काम केलं पाहिजे आणि ॲक्सेलरेट ॲक्शन म्हणजे चालना दिली पाहिजे मुलांच्या विकासाला. ग्लोबल सिव्हिल सोसायटी मस्ट राईज अबाउट द बिझनेस ॲज युज्युअल अँड फ्रॅगमेंटेड अजेंडाज. ज्या ग्लोबल सिव्हिल सोसायटीज आहेत त्यांनी सुद्धा याच्या बिझनेस ॲज युज्युअल म्हणजे नेहमी प्रकारचा जो ते बिझनेस करतात किंवा फ्रॅगमेंटेड अजेंडाज त्यांचे जे आहेत म्हणजे विघटित मुद्दे, त्याच्यावर उठून काहीतरी वेगळा विचार त्यांनी केला पाहिजे. फेथ लीडर्स अँड इन्स्टिट्यूशन्स अँड ऑल ऑफ अस मस्ट स्टँड विथ अवर चिल्ड्रन. त्यामध्ये फेथ लीडर असतील आणि इन्स्टिट्यूशन असतील आणि आपण सर्वांनी आपल्या मुलांसोबत उभं राहिलं पाहिजे. त्यांना या सर्वांमधून, त्यांच्या त्रासामधून मुक्त केलं पाहिजे. वी मस्ट बी बोल्ड, वी मस्ट बी ॲम्बिशियस अँड वी मस्ट हॅव द विल. आपण बोल्ड असावं, ॲम्बिशियस असावं, निश्चयी असलं पाहिजे, अँड वी मस्ट हॅव द विल, आणि काहीतरी करायची विल म्हणजे इच्छा आपल्यामध्ये असली पाहिजे. वी मस्ट कीप अवर प्रॉमिसेस, आणि आपण आपले प्रॉमिसेस सुद्धा पाळले पाहिजेत. ओव्हर 50 years ago on the first day of my school I met a cobbler boy. जवळपास 50 वर्षाआधी जेव्हा मी पहिल्यांदा शाळेमध्ये गेलो, आय मेट अ कॉबलर बॉय, मी एका कॉबलर मुलाला मिळालो. कॉबलर मीन्स शू मेकरचा मुलगा, जे जुते चपला बनवणारे लोक असतात त्यांच्या मुलाला मी भेटलो. माय एज सिटिंग आउटसाइड द गेट ऑफ माय स्कूल. तर तो मुलगा माझ्या शाळेच्या गेट पुढे बसलेला असायचा. आय आस्क्ड माय टीचर why is he working outside, why is he not with us in the school. मी माझ्या टीचर्सला विचारलं की तो बाहेर काम का करतोय, तो माझ्यासोबत शाळेमध्ये का नाही. माय टीचर्स हॅड नो आन्सर. माझ्या टीचर्सकडे कोणताही आन्सर म्हणजे उत्तर नव्हतं. वन डे आय गॅदर्ड द करेज टू आस्क द बॉयज फादर. एक दिवस मी मोठी हिंमत करून त्या मुलाच्या वडिलांना विचारलं. ही सेड, सर आय हॅव नेवर थॉट अबाउट इट, वी आर बॉर्न टू वर्क. त्यावर त्याचे वडील म्हणाले की सर, आम्ही कधीही याबद्दल विचार केला नाही, आमचा जन्मच नेमका काम करायसाठी झालेला
आहे. हिज आन्सर मेड मी अँग्री. इट स्टील मेक्स मी अँग्री. त्यांच्या त्या उत्तराने मला फार राग आला. अजूनही मला ते उत्तर आठवून राग येतो. ॲज अ चाइल्ड आय हॅड अ विजन ऑफ टुमारो, अ विजन ऑफ दॅट कॉबलर बॉय सिटिंग विथ मी इन माय क्लासरूम. ॲज अ चाइल्ड लहान असताना सुद्धा आय हॅड अ विजन ऑफ टुमारो. माझ्याकडे उद्याची दृष्टी होती. अ विजन ऑफ दॅट कॉबलर बॉय सिटिंग विथ मी इन माय क्लासरूम. माझ्याकडे दृष्टी होती की मी बघत होतो तो कॉबलर मुलगा माझ्यासोबत माझ्या क्लासमध्ये बसलेला आहे आणि शिक्षण घेतो आहे. नाऊ दॅट टुमारो हॅज बिकम टुडे. आणि तेव्हाचं टुमारो म्हणजे कालचं टुमारो आज टुडे म्हणजे आज झालेलं आहे. आय एम टुडे अँड यू आर टुडे. मी सुद्धा आज आहे आणि तुम्ही लोक सुद्धा आज आहे. टुडे इट इज टाइम फॉर एव्हरी चाइल्ड टू हॅव अ राईट टू लाईफ. आज सर्व मुलांसाठी वेळ आलेली आहे की त्यांचं आपल्या जीवनावर त्यांचा अधिकार असावा. राईट्स मीन्स अधिकार, हक्क. राईट टू फ्रीडम स्वातंत्र्यावर अधिकार असावा. राईट टू हेल्थ म्हणजे आरोग्यावर त्यांचा अधिकार असावा. राईट टू एज्युकेशन शिक्षणावर अधिकार असावा. राईट टू सेफ्टी म्हणजे सेफ्टी संरक्षण त्यावर अधिकार असावा. राईट टू डिग्निटी म्हणजे मोठे होणे स्वप्न पाहणे त्यावर त्यांचा अधिकार असावा. राईट टू इक्वॅलिटी समानतेवर अधिकार असावा. अँड राईट टू पीस आणि शांततेचा अधिकार सुद्धा त्यांना असावा. अशा प्रकारचे सर्व मूलभूत अधिकार या मुलांना असले पाहिजे. टुडे बियॉन्ड द डार्कनेस आय सी द स्माइलिंग फेसेस ऑफ अवर चिल्ड्रन इन द ब्लिंकिंग स्टार्स. आज बियॉन्ड द डार्कनेस एवढा अंधार असतानाही मी आपल्या मुलांची जी स्माइलिंग फेसेस आहेत जणू काही ते तारे ब्लिंकिंग स्टार्स असल्यासारखे आज मी त्यांचे स्माइलिंग फेसेस बघतो आहे. टुडे इन एव्हरी वेव ऑफ एव्हरी ओशन आय सी माय चिल्ड्रन आर प्लेइंग अँड डान्सिंग. आज एव्हरी वेव प्रत्येक लाटेमध्ये प्रत्येक समुद्रामधील प्रत्येक लाटेमध्ये मी आपल्या मुलांना खेळताना आणि डान्स करताना बघतो आहे. टुडे इन एव्हरी प्लांट इन एव्हरी ट्री अँड माउंटेन आय सी युअर चिल्ड्रन ग्रोईंग फ्रीली विथ डिग्निटी. आज प्रत्येकच झाडामध्ये प्रत्येक पहाडामध्ये प्रत्येक मुलामध्ये प्रत्येक नेचरमधील प्रत्येक गोष्टीमध्ये मला आपले मुलं चिल्ड्रन ग्रोईंग फ्रीली वाढताना दिसतात. स्वतंत्रपणे वाढताना दिसत आहेत. त्यांचा विकास होताना दिसतोय विथ डिग्निटी आणि ते डिग्निटीने मोठे होत आहेत. अशा प्रकारे मला आज जे काल मला शक्य नव्हतं ते आज मी बघू शकत आहे. आज ते घडताना दिसत आहे. फ्रेंड्स आय वॉन्ट टू सी अँड फील दिस टुडे इनसाइड यू. मित्रांनो मला हे जे टुडे आहे म्हणजे आज आहे हा मला तुमच्यामध्ये बघायचा आहे. तुमच्यामध्ये तो फील झाला पाहिजे. तुमच्यामध्ये तो फील होताना मला बघायचा आहे. जेवढं मला त्या मुलांविषयी वाटते तेवढंच तुम्हाला सुद्धा त्या मुलांविषयी वाटलं पाहिजे. माय डिअर सिस्टर अँड ब्रदर्स, ॲज आय सेड मेनी इंटरेस्टिंग थिंग्स आर हॅपनिंग टुडे. माझ्या भावांनो आणि बहिणींनो, ॲज आय सेड जसं मी म्हटलं मेनी इंटरेस्टिंग थिंग्स आर हॅपनिंग टुडे. आज जगामध्ये फारच इंटरेस्टिंग गोष्टी घडत आहेत. मे आय प्लीज रिक्वेस्ट यू टू पुट युअर हँड क्लोज टू युअर हार्ट. मी तुम्हाला रिक्वेस्ट करू शकतो का की तुम्ही तुमचे डोळे बंद करा आणि तुमचा जो हात आहे तो तुमच्या हृदयाशी धरा. क्लोज युअर आईज अँड फील द चाइल्ड इनसाइड यू. डोळे बंद करून आपल्या आतील तो जो चाइल्ड आहे ते जे छोटंसं मूल आहे त्याला फील करा, त्याचा अनुभव घ्या. आय एम शुअर यू कॅन. नाव लिसन टू दॅट चाइल्ड. मला खात्री आहे की तुम्ही हे करू शकता. आता त्या मुलाचा आवाज ऐकण्याचा प्रयत्न करा. लिसन प्लीज. टुडे आय सी थाउजंड्स ऑफ महात्मा गांधीज, नेल्सन मंडेलाज अँड मार्टिन लुथर किंग्स कॉलिंग ऑन अस. आज मला दिसतंय की थाउजंड्स ऑफ महात्मा गांधीज आहेत, नेल्सन मंडेला आहेत आणि मार्टिन लुथर किंग आहेत जे आपल्याला बोलवत आहेत, जे आपल्या मदतीची प्रतीक्षा करत आहेत. लेट अस डेमोक्रेटाइज नॉलेज. लेट अस युनिव्हर्सलाइज जस्टिस. चला तर मग डेमोक्रेटाइज म्हणजे लोकशाहीकरण. कशाचं? नॉलेजचं, ज्ञानाचं लोकशाहीकरण करूया. चला लेट अस युनिव्हर्सलाइज जस्टिस. जस्टिसला म्हणजे न्यायाला युनिव्हर्सलाइज करूया. टुगेदर लेट अस ग्लोबलाइज कंपॅशन. अशा प्रकारे आपण सगळे मिळून कंपॅशन म्हणजे दयेला, करुणेला आणि दुसऱ्यांविषयी वाटणाऱ्या कणाव म्हणजे या भावनेला ग्लोबलाइज म्हणजे जागतिक करूया, सर्वांपर्यंत पोहोचवूया. आय कॉल अपॉन यू इन दिस रूम अँड ऑल अक्रॉस द वर्ल्ड. मी सर्वांना आवाहन करतो जे या रूममध्ये आहेत आणि जे सर्व जगामध्ये ऐकत आहेत.
आय कॉल फॉर अ मार्च फ्रॉम एक्सप्लॉयटेशन टू एज्युकेशन. मी सर्वांना आव्हान करतो की तुम्ही कूच करा एक्सप्लॉयटेशन टू एज्युकेशन. एक्सप्लॉयटेशन मीन्स शोषण, एज्युकेशन मीन्स शिक्षण. तर शोषणापासून शिक्षणाकडे कूच करा. आय कॉल फॉर अ मार्च फ्रॉम पॉवर्टी टू शेअर्ड प्रॉस्पेरिटी. पॉवर्टी म्हणजे गरिबी, प्रॉस्पेरिटी म्हणजे वैभव, समृद्धी. तर गरिबीकडून समृद्धीकडे कूच करा. अ मार्च फ्रॉम स्लेव्हरी टू लिबर्टी. गुलामीपासून लिबर्टी म्हणजे स्वातंत्र्याकडे कूच करा. अँड अ मार्च फ्रॉम व्हायलन्स टू पीस. आणि हिंसेकडून शांततेकडे कूच करा. अशा प्रकारे मी सर्वांना आवाहन करतो की तुम्ही जेही प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेमला संपवण्यासाठी पुढे कूच करत राहा. लेट अस मार्च फ्रॉम इग्नोरन्स टू अवेकनिंग. लेट अस मार्च फ्रॉम डार्कनेस टू लाईट. चला तर आपण मार्च करूया, पुढे कूच करूया फ्रॉम इग्नोरन्स टू अवेकनिंग. दुर्लक्षण्याकडून तर अवेकनिंग म्हणजे जागृतीकडे. लेट अस मार्च फ्रॉम डार्कनेस टू लाईट. अंधाराकडून प्रकाशाकडे. लेट अस मार्च फ्रॉम मॉर्टॅलिटी टू डिव्हिनिटी. आणि मॉर्टॅलिटी म्हणजे मरणाधीनतेकडून तर डिव्हिनिटी म्हणजे देवत्वाकडे आपण चालत जाऊया, कूच करूया. लेट अस मार्च. सो हा होता सेकंड पार्ट ऑफ लेट्स मार्च लेसन. कैलास सत्यार्थी यांचं नोबेल ॲक्सेप्टन्स स्पीच आहे ही, आणि त्यामधून घेतलेला हा लेसन आहे, एक स्पीच आहे. सो आय होप सर्वांना खूप चांगल्या प्रकारे हा लेसन समजला असेल. इफ यू like the video, do like, share and subscribe to my channel. I'll see you in another video. Till then, take care. Goodbye.